बीडमध्ये सरपंच हत्या प्रकरणावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये वार पलटवार पाहायला मिळत आहेत। बीडमधील सरपंच हत्या प्रकरणाचे धागेदोरे थेट मंत्र्यांपर्यंत असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांचा आहे, तर धनंजय मुंडेंमुळे कारवाईमध्ये टाळाटाळ होत असल्याचा गंभीर आरोप देखील वडेट्टीवार करतायत। या आरोपांना धनंजय मुंडे यांनी देखील प्रत्युत्तर दिलंय। सरपंचांची हत्या व्यवहाराच्या वादातून झाली आहे। व्यवहारातून घडलेल्या घटनेला राजकीय रंग देणं अयोग्य आहे असं धनंजय मुंडेंचं म्हणणं आहे। बीड जिल्ह्यामधील क्लिअर कट त्यांनी ते सीबीआयची इन्क्वायरी करायला पाहिजे। एका सिटिंग हायकोर्ट जजची नियुक्ती करून ह्याची सगळी चौकशी करायला पाहिजे। एवढं मोठं भयंकर प्रकार आहे। जो आरोपी पकडला गेलाय, काय नाव त्याचं, त्या बीडचा मुख्य आरोपी सरपंचाच्या खुनातील, तो म्हणेल ते त्या ठिकाणी गुन्हेशाही चालते आणि त्याला चालवणारा कोण, त्याचे संबंध कोणाशी, तर डायरेक्ट धनंजय मुंडेशी आहे। या संदर्भात चौकशी होणार आहे की नाही? एखादा खून करणाऱ्याला मंत्र्यांच्या बरोबर तो वावरतो, त्याचे संबंध असतात आणि असंही म्हटलं जातं की धनंजय मुंडेच्या इशाऱ्यावर तो वाचतोय, त्याला कारवाई होण्यासाठी टाळाटाळ केली जाते। वाल्मिक कराड हा बीडचा छोटा शकील आहे। म्हणजे दाऊदने आदेश द्यायचे आणि छोटा शकीलने काम वाजवायचं, अशा पद्धतीच्या मुंबईमध्ये जो गँगवॉर होता तो बीडमध्ये आहे। आणि बीडमध्ये वाल्मिक कराडला आदेश द्यायचा आणि वाल्मिक कराडने काम वाजवायचं, हे गेल्या 15-20 वर्षाची परंपरा आजही चालू आहे। आणि संतोष देशमुखच्या हत्येमधील देखील मुख्य आरोपी हा वाल्मिक कराडच आहे। कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते लपणार नाही, कारण का आता तिथली जनता जागी झाली आहे। विरोधी पक्ष म्हणून आम्ही दबू देणार नाही। आम्ही बीडलाही भेट देणार आहोत, आम्ही परभणीलाही जाणार आहोत आणि महाराष्ट्राला या संपूर्ण प्रकरणाबाबत अवगत करणार आहोत। या बाबतीमध्ये मूलतः जी घटना घडली ती अतिशय खेदजनक आहे, निंदनीय, पण ती घटना ही एका व्यवहारातून झालेली आहे आणि त्या व्यवहारातून ही झालेली घटना, त्याला मात्र कुठंतरी पूर्णपणानं राजकीय रंग देणं हे बरोबर नाही। मूलतः ज्याची हत्या झाली ते स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे आणि ज्यांनी कुणी ही हत्या केली आहे ते कुणी असो, त्यांना अतिशय कठोर शासन झालं पाहिजे, ही भूमिका आमची आणि सरकार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।